बिग बॉस मराठीचं 5वं सीझन चालू आहे आणि हे 5वं सीझन 100 दिवसाचं होणार नसून हे फक्त 70 दिवसाचं होणार आहे। त्यामुळे काही आठवडे कमी झाल्यामुळे लवकरात लवकर हे 5वं सीझन संपणार आहे। म्हणून लवकर या घरामध्ये एक टास्क एक कार्य पूर्ण पडताना दिसतंय। मग या घरामध्ये एक वार होता तो म्हणजे फॅमिली वीक। मग या फॅमिली वीक मध्ये प्रत्येक घरामधला जो असणारा सदस्य आहे, कलाकार आहे, याच्या घरातले सदस्य, परिवारातले लोक घरामध्ये येऊन भेट देत असतात। बाहेर त्यांचं वातावरण काय आहे, कसं आहे याबद्दल त्यांना माहिती देत असतात। आता घरामध्ये कसं वागलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, कसं खेळलं पाहिजे या सगळ्या सूचना देत असतात। तसं पाहायला गेलं तर या बिग बॉसच्या घरामध्ये खेळणारे जे काही कलाकार आहेत हे सगळे मॉडर्न आहेत। मोठमोठ्या चित्रपटामध्ये, सिनेमासृष्टीमध्ये, टीव्ही सिरियलमध्ये, मालिकेमध्ये, कॉमेडी शोमध्ये गायक, सिंगर अशा पद्धतीचे सगळे कलाकार आहेत आणि हे बिग बॉसच्या घरामध्ये खेळत आहेत। पण मात्र हे सगळं असताना या घरामध्ये एक कलाकार असा आहे तो अगदी गावखेड्यातून आलेला आहे आणि अगदी गरीब परिस्थितीतून पुढे आलेला आहे। ते नाव म्हणजे सूरज चव्हाण। सूरज चव्हाणला संपूर्ण राज्यातल्या जनतेनं अक्षरशः डोक्यावर घेतलंय। भरभरून वोट सूरज चव्हाणला मिळताना दिसतंय आणि अगदी शेवटच्या क्षणी म्हणजे सगळ्या घरातले जे सदस्य आहेत, कलाकार आहेत, यांची जी फॅमिली आहे ती त्यांना भेटून गेल्यानंतर सगळ्यात शेवटी सूरजची फॅमिली म्हणजे घरची त्या ठिकाणी आले आणि सूरजची भेट घेतली। पण मात्र इतर जे कलाकार आहेत, यांच्या ज्या फॅमिली आहेत, हे ज्या पद्धतीनं घरामध्ये आले त्यांच्यापेक्षा वेगळं पण सूरजच्या परिवारामध्ये आपल्याला दिसून आलं। कारण की त्यामध्ये त्याची आत्या आणि 2 बहिणी या त्याला भेटायला आलेल्या होत्या। घरामध्ये येत असताना त्यांनी आपलं घर समजून त्यांच्या पायामधल्या चपला घराच्या बाहेरच काढल्या होत्या। आता अतिशय साधारण घरामध्ये, छोट्याशा गावामध्ये राहणारं सूरजचं कुटुंब आहे, परिवार आहे आणि मुंबईमध्ये आल्यानंतर थेट बिग बॉसच्या सेटवर गेल्यानंतर ते एवढं मोठं घर पाहून त्यांना आश्चर्य देखील वाटलं। मोठ्या कौतुकानं सूरजनं त्याच्या आत्याला आणि 2 बहिणींना सूरजचं संपूर्ण बिग बॉस मधलं घर दाखवलं। तो कुठं झोपतो, त्याची जी कॅबिन होती कॅप्टन्सी टास्कमध्ये असणारी, ते जे बाथरूम आहे पहिल्या वेळा सूरजला उघडता आलं नव्हतं, हे संपूर्ण सूरजनं त्याच्या परिवाराला दाखवलं आणि एक भावनिक वातावरण बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळालं। वेगळं पण एकदम काय होतं ते सगळ्यांनी पाहिलेलं आहे। घरामध्ये येताना घराचं दर्शन घेणं, प्रत्येकाला हात जोडणं आणि ज्यांच्या पायामध्ये असणारे चपला आहे त्या चपला बिग बॉसच्या घराच्या बाहेरच काढणं आणि मग घरामध्ये प्रवेश करणं, अशा पद्धतीचं त्या घराला आपलं घर समजून अशा पद्धतीनं भावनिक वातावरण सूरजनं सुद्धा तयार केलेलं आहे आणि त्याच्या परिवारांना सुद्धा तयार केलेलं आहे। नाहीतर बिग बॉसच्या घरामध्ये कोण कशा पद्धतीनं बोलतंय, कोण कशा पद्धतीनं भांडतंय, कशा पद्धतीनं काय काय केलं जातंय हे आपण या 5व्या सीझनमध्ये मोठ्या प्रमाणात बघितलेलं आहे। पण मात्र सूरजला कधीही कोणासोबत आरेरावी करताना बघितलं नाही, उलटून बोलताना बघितलं नाही। त्याच्यामध्ये जे असणारी ताकद आहे या ताकदीचा सुद्धा गैरवापर करताना सूरज दिसला नाही। त्याच्यामुळं कोणी जखमी सुद्धा झालं नाही। अशा पद्धतीनं सूरज सगळं काही मर्यादामध्ये राहून खेळतोय, चांगल्या पद्धतीनं वागतोय। तरीसुद्धा काही जण म्हणतात की त्याला गेम कळत नाही, भावनिकतेवर त्याला विनर करू नका, ट्रॉफी देऊ नका। पण मात्र या घरामध्ये असणारे जे इतर कलाकार होते, जे घराबाहेर गेले, त्यांना चांगल्या पद्धतीनं गेम कळत होता, सगळ्या टास्कमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं खेळत होते। मग ते घराबाहेर कसं काय गेले? जर सूरजला गेम कळत नसला असता तर राज्यातल्या जनतेने त्याला वोट केलं नसतं आणि तो सुद्धा घराबाहेर गेला असता। पण मात्र त्याचं खेळण्यापेक्षा त्याचं बोलणं, त्या घरामध्ये राहणं आणि प्रत्येकाला आदर देणं हे राज्यातल्या जनतेला आवडत असल्यामुळं त्याला मोठं मताधिक्य त्यामुळे मिळतंय आणि सूरज चव्हाणच ट्रॉफी जिंकणार असल्याचं अनेकांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे त्याला भरघोस पाठिंबासुद्धा मिळतोय। खरंच बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझनची ट्रॉफी सूरज जिंकेल का? तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।